नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम मी आज तुम्हा सर्वांचे या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी स्वागत करतो। मी प्राध्यापक गोसावी अनिल, सगर विद्या प्रतिष्ठानचे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर। आज आपण इयत्ता 11वी या वर्गाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि त्यामध्ये भूगोल या विषयाची सविस्तर माहिती, सविस्तर अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार 11वी या वर्गासाठी आपणास जो अभ्यास करायचा आहे त्यामध्ये 11वी वर्गासाठी अभ्यासक्रमाची रचनेमध्ये आपल्याला या प्रकारे अभ्यास करायचा आहे। त्यामध्ये साधारणतः 9 प्रकरणे आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत आणि त्याचबरोबर काही प्रात्यक्षिके देखील आपण या वर्गासाठी बघणार आहोत। त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे भूहालचाली, दुसरं प्रकरण आहे विदारक आणि विस्तृत झीज, तिसरं प्रकरण आहे अपक्षरण कारके, चौथं प्रकरण आहे हवामान प्रदेश, पाचवं प्रकरण आहे जागतिक हवामान बदल, सहावं प्रकरण आहे महासागर साधन संपत्ती, सातवं प्रकरण आहे हिंदी महासागर, तळरचना आणि सामरिक महत्त्व, आठवं प्रकरण आहे जीवसंहती, नववं प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन आणि 10व्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रात्यक्षिकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे। तर अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना आपल्याला 11वी या वर्गासाठी दिलेली आहे। या अभ्यासक्रम रचनेमधील प्रकरण पहिले भूहालचाली याला आज आपण सुरुवात करणार आहोत। भूहालचाली या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपले असे लक्षात येईल की त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे। भू म्हणजे जमीन आणि जमिनीत होणाऱ्या हालचालींचा या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। सर्वप्रथम पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरणाच्या सुरुवातीला एक आकृती दिलेली आहे, काही चित्र दिलेले आहेत आणि या ठिकाणी चित्र अ, चित्र आ, चित्र ई आणि चित्र ई असे 4 चित्र दिलेले आहेत। हे चित्र उपग्रहामार्फत घेतलेले आहेत आणि वरती दिलेलं आहे की आकृती 1.1 चे निरीक्षण करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांसंबंधी वर्गात चर्चा करा। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की जी नवीन अभ्यासक्रमाची रचना आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कृतीला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांनी दिलेल्या आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे, त्या संदर्भात चर्चा करायची आहे आणि त्याखाली दिलेल्या आकृत्यांचे किंवा प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहे। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना कृतिशील करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे। आता आकृती 1.1 च्या खालीच पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला एक प्रश्नावली दिलेली आहे आणि त्या प्रश्नावलीमधील प्रश्नांची उत्तरे आपण आकृतीचे निरीक्षण करून देणार आहोत। त्या प्रश्नावलीमधील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असतील। आता सर्वप्रथम आपण चित्र अ हे समोर ठेवूयात। या चित्राकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला सहज लक्षात येतं की त्या ठिकाणी एक इमारत कोसळलेली दिसते आणि ते कशामुळे कोसळले असेल त्याचं उत्तर आपण काय देऊ शकतो, तर ही भूकंप झाल्यामुळे ही इमारत कोसळलेली असेल किंवा दुसरं कारण असू शकतं की इमारत ही जास्त दिवसाची झाल्यामुळे ती कमकुवत झालेली असेल, तिच्यामध्ये कमकुवतपणा आलेला असेल किंवा ती जीर्ण झालेली असेल, यामुळे ही इमारत कोसळलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक 2 आहे चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे, त्याचा परिसरावर कोणता परिणाम होतो। चित्र आ जर समोर ठेवलं तर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि त्यामुळे जमिनीवर लावारस पसरताना आपल्याला दिसून येतो। यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण असं देऊ शकतो की ही घटना ज्वालामुखीशी संबंधित आहे आणि त्यामुळे परिसरामध्ये लावारस पसरताना आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर प्रदूषण, जीवितहानी आणि वित्तहानी इत्यादी परिणाम देखील होताना दिसून येतात। प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 3 आहे चित्र ई मधील
जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे? तर चित्र ई जर बघितले तर या ठिकाणी आपल्या लक्षात येते की या ठिकाणी जमिनीला बाक पडलेला आहे, वळी पडलेली आहे किंवा घडी पडलेली आपल्याला लक्षात येते. आणि ही घडी किंवा वळी कशामुळे पडते तर जमिनीवर दोन्ही बाजूंनी मध्यभागी दाब पडल्यामुळे ही घडी किंवा वळी पडताना आपल्याला दिसून येते. आणि यालाच आपण काय म्हणत असतो? वलीकरण प्रक्रिया. म्हणजे याचं उत्तर आपण काय देऊ शकतो की जमिनीला दोन्ही बाजूने दाब पडल्याने हा बाक पडलेला आहे, म्हणजेच वलीकरण प्रक्रियेमुळे हा बाक पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक 4 आहे. चित्र ई मधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे? दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात? चित्र ई समोर ठेवून आपण जर निरीक्षण केले तर आपल्या असे लक्षात येते की जो जमिनीचा भाग आहे हा जमिनीचा जो मधला भाग आहे हा खाली खचलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्या ठिकाणची जी जमीन आहे या जमिनीच्या उंचीत फरक पडल्याचा दिसून येतो. त्याचबरोबर जमिनीचा मधला भाग खचलेला आणि बाजूचा भाग आहे त्या स्थितीत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला खचदरीची निर्मिती होताना दिसते. आणि ह्या खचदरीच्या ज्या भिंती आहेत त्यांच्या उताराची तीव्रता ही जास्त असल्याचे आपल्याला दिसून येते. यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा स्वरूपात देता येईल की जमिनीचा भाग खचल्यामुळे जमिनीच्या उंचीत फरक पडलेला दिसून येतो. त्याचबरोबर खचदरीमुळे ज्या भिंती आहेत त्यांची तीव्रता जास्त असते, भिंतींच्या उताराची तीव्रता या ठिकाणी जास्त असल्याची दिसून येते. प्रश्न क्रमांक 5 आहे. वरील चित्रांतील भू हालचालींचे वर्गीकरण मंद व शीघ्र अशा हालचालीत करा. तर या हालचाली होत असताना ह्या दोन प्रकारे होताना आपल्याला दिसून येतात. काही हालचाली या शीघ्र स्वरूपाच्या असतात. या हालचाली झाल्यानंतर यांचा परिणाम तात्काळ स्वरूपात लगेच आपल्याला दिसून येत असतो. पण काही हालचाली ह्या खूप मंद गतीने होताना दिसून येतात. त्यांचा परिणाम दिसून येण्यासाठी शेकडो वर्ष किंवा खूप कालावधी लागत असताना आपल्याला दिसून येतो. आता आपल्यासमोर जी आकृती दिलेली आहे यामधील चित्रांचा जर विचार केला तर चित्र क्रमांक अ मध्ये आपल्याला दिसून येतं की एक इमारत कोसळलेली आहे. आणि यामागचं कारण काय आहे की भूकंप झाल्यामुळे ही इमारत कोसळलेली आहे. म्हणजे भूकंप झाल्यामुळे तात्काळ स्वरूपात लगेच ही इमारत कोसळली असल्यामुळे या ठिकाणची जी हालचाल आहे ही शीघ्र हालचाल म्हणून ओळखली जाते. तसंच चित्र क्रमांक आचा जर विचार केला तर या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक ही देखील शीघ्र स्वरूपाची हालचाल असलेली आपल्याला दिसून येते. चित्र ई हे या ठिकाणी आपल्याला वलीकरण प्रक्रिया दिसून येते. त्याच पद्धतीने चित्र दुसरी ई या ठिकाणी आपल्याला खचदरी ही दिसून येते. या दोन्ही ज्या हालचाली आहेत ह्या मंद स्वरूपाच्या हालचाली आहेत. या हालचालींमध्ये त्यांचा परिणाम दिसून येण्यासाठी खूप वर्षाचा कालावधी गेल्यानंतर हा परिणाम आपल्याला दिसून येतो. यामुळे या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला असं म्हणता येईल की मंद हालचाली यांमध्ये चित्र ई आणि चित्र दुसरी ई या चित्रांचा समावेश होताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर शीघ्र हालचालींमध्ये चित्र अ आणि चित्र आ या चित्रांचा समावेश घेतला जाईल. यानंतर प्रश्नावलीमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आढळत नाही? आता आपण या चित्रामध्ये ज्या भू हालचाली बघितलेल्या आहेत या भू हालचालींपैकी भारताच्या मुख्य भूमीवर भूकंपाच्या अनेक घटना झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भारताच्या मुख्य भूमीवरच उत्तरेकडे हिमालय या वली पर्वताची निर्मिती देखील आपल्याला झालेली दिसून येते. भारताच्या मध्यास खचदरी असलेले आपल्याला दिसून येते आणि याच खचदरीमधून नर्मदा ही नदी वाहताना आपल्याला दिसून येते. परंतु या सर्व घटना होत असतानाच ज्वालामुखी ही क्रिया भारताच्या मुख्य भूमीवर होताना आपल्याला आढळत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की ज्वालामुखी प्रक्रिया किंवा ज्वालामुखी क्रिया ही भारतीय उपखंडाच्या भूमीवर होताना दिसत नाही. तर अशा पद्धतीने आपण आकृती क्रमांक 1.1
या खालील जी प्रश्नावली आहे ही प्रश्नावली या आकृतीच्या आधारे समजावून घेतली आहेत, त्याची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत। भू हालचालींसंदर्भात स्पष्टीकरण जर द्यायचे झाले तर आपल्या असे लक्षात येईल की पृथ्वीच्या पृष्ठभागावर भूरूपांची निर्मिती ही अंतर्गत व बहिर्गत बलामुळे होत असते। काही भूरूपे ही अंतर्गत बलामुळे निर्माण होतात, तर पृथ्वीवरील काही भूरूपे ही बहिर्गत बलामुळे निर्माण होताना आपल्याला दिसून येतात। त्याचं उदाहरण जर बघायचं झालं तर जी पृथ्वीवरील जी भूरूपे आहेत त्यामध्ये टेकड्या असतील, पर्वते असतील, पठारे असतील, दऱ्या असतील इत्यादींसारखी जी अनेक प्रकारची भूरूपे आहेत, ही भूरूपे हे अंतर्गत व बहिर्गत बलामुळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात। आणि या अंतर्गत प्रक्रियांचे मंद हालचाली व शीघ्र हालचाली असे दोन प्रकार पडताना दिसतात। तर मंद हालचालींबाबत जर बोलायचं झालं तर या मंद हालचाली ज्या आहेत या पृथ्वीचा पृष्ठभाग हा मंद गतीने पण सातत्याने बदलत असतो। हा पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे हा मंद गतीने हा सातत्याने बदलताना आपल्याला दिसून येतो। हा बदल कशामुळे होत असतो तर ताण व दाब यांसारख्या ज्या बल आहेत या बलामुळे हा पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतो। परंतु हे बदल होत असताना हे आपल्याला निरीक्षण करता दिसून येत नाही, ते आपल्याला डोळ्याने दिसून येत नाही, परंतु त्याचा जो परिणाम आहे त्या बदलांचा जो परिणाम आहे हा कालांतराने आपल्याला जाणवत असतो, दिसून येत असतो। याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर हिमालयाची जी उंची आहे ती हिमालयाची उंची आत्ता देखील काही सेंटीमीटरने वाढताना आपल्याला दिसून येते, पण ती आपल्याला डोळ्याने दिसत नाही, परंतु ज्या वेळेस त्याचं मोजमाप होईल त्यावेळेस ती उंची वाढलेली दिसून येते, कारण की हिमालयाची उंची ही मंद गतीने वाढताना आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर जे खंड असतील, पर्वते असतील यांची निर्मिती देखील ही मंद गतीने होताना आपल्याला दिसून येते। या मंद हालचालींबरोबरच शीघ्र हालचाली देखील भूकवचामध्ये कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात। आणि ह्या शीघ्र हालचाली ज्या आहेत या शीघ्र हालचाली काही सेकंद किंवा तासाच्या कालावधीत त्यांचे परिणाम भूपृष्ठावर जाणून येत असतात। याचे परिणाम हे लगेच काही क्षणात काही तासांमध्ये आपल्याला जाणवत असतात। उदाहरण जर द्यायचं झालं तर जे भूकंप असतील, ज्वालामुखीचा उद्रेक असतील हे शीघ्र हालचालींचे उदाहरण आहेत। याचे परिणाम आपल्याला काही कालावधीत म्हणजे लगेच जाणवतात, म्हणून यांना शीघ्र हालचाली असे म्हणतात। आत्ताच आपण बघितलं की ज्या मंद हालचाली आहेत किंवा शीघ्र हालचाली आहेत यांमुळे जमिनीच्या पृष्ठभागामध्ये बदल होताना दिसून येतो। काही जे भूरूप आहेत ह्या भूरूपांची निर्मिती होताना दिसून येते। या हालचालींचे जे पुरावे आहेत हे पुरावे किंवा काही घटना पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास आता आपण करणार आहोत। पहिला पुरावा आहे तो म्हणजे 2004च्या सुनामीनंतर सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढली। 2004ची जी सुनामी आली होती त्याचा परिणाम सुमात्रा बेटावर झाला आणि सुमात्रा बेटाच्या किनाऱ्याची उंची काही सेंटीमीटरने वाढलेली या ठिकाणी दिसून येते। दुसरी घटना आहे हिमालयामधील शिवालिक मध्य हिमालय हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती झालेली या ठिकाणी दिसून येते। म्हणजे या ठिकाणी जी मंद हालचाल आहे आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलं की हिमालयाची अजून देखील उंची वाढताना आपल्याला दिसून येते आणि या हालचालींमुळेच या शिवालिक मध्य हिमालय हिमाद्री या पर्वतरांगांची निर्मिती झालेली देखील आपल्याला दिसून येते। तिसरी घटना आहे नोव्हेंबर 1963 मध्ये आइसलँड जवळ एक बेट समुद्र सपाटीच्या वर आल्याचे वार्तांकन काही नागरिकांनी केले। हे नाविक त्या परिसरातून जात असताना त्यांनी ही घटना बघितली। हे काही नाविक समुद्रातून जात असताना त्यांच्या असे लक्षात आले की एक बेट वरती आलेले आहे, जमिनीचा काही भाग वरती आलेला आहे। त्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे जमिनीचा भाग वरती आला आणि त्या ठिकाणी एका बेटाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। त्या पुढची घटना आहे सुनामीनंतर काही बेटे लुप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे। म्हणजे सुनामीमध्ये
जमिनीचा काही भाग हा खाली खचला जातो आणि त्यामुळे काही जी बेटे आहेत ही लुप्त किंवा नाहीशी झालेली आपल्याला दिसून येतात किंवा निदर्शनास येतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर मेगापोड हे बेट आहे हे या हालचालीमुळं नष्ट झाल्याचं किंवा लुप्त झाल्याचं या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतरचा पुरावा आहे मुंबई बेटाच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ वनांसह जमीन बुडाल्याचे पुरावे आहेत. याखाली काही खोलीवर आजही वृक्षांची बुंदे आढळतात. जे मुंबईच्या आग्नेयेला माझगाव गोदीजवळ जमीन ही पाण्याखाली बुडाल्याचे पुरावे अजून देखील आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आजही देखील काही वृक्षांचे बुंदे हे जमिनीखाली अजूनही सापडतात. तर अशा प्रकारचे पुरावे देऊन या हालचाली या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. यानंतर अंतर्गत प्रक्रियेचे जे 2 प्रकार पडतात त्यापैकी पहिला प्रकार तो म्हणजे मंद हालचाली किंवा भूविवर्तनिकी हालचाली याची माहिती आपण आता बघणार आहोत. या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या हालचाली होत असतात या हालचालींची ज्या प्रक्रिया आहेत ह्या गुंतागुंतीच्या असलेल्या आपल्याला निदर्शनास येतात. त्यांचा एकमेकांशी संबंध असलेला दिसून येतो. यावरून आपण असे म्हणू शकतो की अंतर्गत बदलांमुळे भूकवचामध्ये ज्या हालचाली घडून येतात त्यांना भूविवर्तनिकी हालचाली असे म्हणतात. आणि ज्यावेळी या हालचाली मंद गतीने किंवा कायमस्वरूपी सुरू असतात तेव्हा त्यांना मंद हालचाली असे म्हटले जाते. तर ह्या मंद हालचालींचा जर विचार केला तर ह्या मंद हालचालींचे दिशांनुसार 2 प्रकार पडलेले दिसून येतात. तर पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऊर्ध्वगामी हालचाली किंवा त्यालाच खंड निर्माणकारी हालचाली असे म्हणतात. याची व्याख्या जर बघायची झाली तर पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे अतिमंद गतीने होणाऱ्या हालचालींना ऊर्ध्वगामी हालचाली असे म्हटले जाते. तर या हालचाली तयार होण्यामागे किंवा निर्माण होण्यामागे कारणे कुठली असतात तर यामागची कारणे जर बघितली तर पृथ्वीच्या अंतरंगातील जे बल आहे किंवा ऊर्जेचे वळण आहे यामुळे या हालचालींची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आपण जर बघितलं तर या हालचाली मंद गतीने होत असतात, परंतु जरी या हालचाली मंद गतीने सुरू असल्या तरी यांचा आवाका हा खूप मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळेच जो पृथ्वीचा विस्तीर्ण भूभाग आहे भूखंड आहे हा उंचावला जातो किंवा खचला जात असतो. आणि त्यामुळेच जो विस्तीर्ण पठारे असतील विस्तीर्ण भूखंड असतील यांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आणि यामुळेच याला खंड निर्माणकारी हालचाली असे देखील म्हटले जाते. त्यानंतर प्रश्नावलीमधील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आढळत नाही. आता आपण या चित्रामध्ये ज्या भूहालचाली बघितलेल्या आहेत या भूहालचालींपैकी भारताच्या मुख्य भूमीवर भूकंपाच्या अनेक घटना झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भारताच्या मुख्य भूमीवरच उत्तरेकडे हिमालय या वली पर्वताची निर्मिती देखील आपल्याला झालेली दिसून येते. भारताच्या मध्यास खचदरी असलेले आपल्याला दिसून येते आणि याच खचदरीमधून नर्मदा ही नदी वाहताना आपल्याला दिसून येते. परंतु या सर्व घटना होत असतानाच ज्वालामुखी ही क्रिया भारताच्या मुख्य भूमीवर होताना आपल्याला आढळत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की ज्वालामुखी प्रक्रिया किंवा ज्वालामुखी क्रिया ही भारतीय उपखंडाच्या भूमीवर होताना दिसत नाही. क्षितिज समांतर हालचालींचे 2 उपप्रकार पडतात
त्यापैकी पहिला उपप्रकार आहे तो म्हणजे ताण निर्माणकारी बले। तर या ठिकाणी ताण निर्माण झाल्यामुळे या बलांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते आणि त्यावरून आपण या ताण निर्माणकारी बलांची अशी व्याख्या करू शकतो की बले जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना ताण निर्माणकारी बले असे म्हटले जाते। या ठिकाणी बले हे परस्पर विरोधी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने काम करताना दिसतात म्हणून या बलांना ताण निर्माणकारी बले असे म्हणत असतात। हे ताण निर्माणकारी बले समजावून घेण्यासाठी आपण एका आकृतीचा आधार घेणार आहोत। या ठिकाणी आपल्याला दोन आकृती दिलेल्या आहेत। त्यापैकी पहिल्या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी दोन हातांमध्ये एक मोठा कागद दिलेला दिसतो। त्याचबरोबर या आकृतीमध्ये वरती दोन बाण हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने परस्पर विरुद्ध दिशेने दाखवलेले आहेत आणि यावरून आपल्याला काय म्हणता येईल का या ठिकाणी परस्पर विरोधी काही शक्ती काही बले या ठिकाणी काम करताना दिसतात आणि त्यामुळे या कागदावर ताण निर्माण होताना आपल्याला दिसून येतो आणि परिणामी या परस्पर विरोधी शक्तींमुळे कागदावर ताण निर्माण झाल्यामुळे दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येतं की हा कागद फाटला जातो तुटला जातो किंवा त्याचे दोन भाग होताना आपल्याला दिसून येतात। अशाच प्रकारे जर आपण खडकाचा जर विचार केला तर या खडकांवर देखील हे परस्पर विरोधी किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ज्या कार्य करण्याच्या शक्ती आहेत जी बलं आहेत या कार्यरत असतात या कार्य करत असतात आणि त्यामुळे जे खडकांचे स्तर आहे या स्तरांवर काही परिणाम होताना आपल्याला दिसून येतात। तर हे कुठल्या पद्धतीचे परिणाम होतात कोणकोणते परिणाम होतात तर त्यामुळे भूपृष्ठाला छेद जातात भूपृष्ठाला भेगा पडताना दिसतात त्याचप्रमाणे भूपृष्ठाला तडे जाताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। यांनाच आपण काय म्हणत असतो विभंग किंवा प्रस्तरभंग या प्रक्रिया भूपृष्ठावर होताना आपल्याला दिसून येतात आणि या प्रक्रिया होत असतानाच यांमुळे काही भूरूपांची निर्मिती देखील होत असते। तर या प्रक्रियांमुळे खचदरी किंवा गटपर्वत या भूरूपांची निर्मिती या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते। क्षितिज समांतर हालचालीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दाब निर्माणकारी बले। या ठिकाणी दाब निर्माण झाल्यामुळे बलांची निर्मिती होणार आहे। यावरून आपण दाब निर्माणकारी बलांची अशी व्याख्या करू शकतो की बले जेव्हा एकमेकांच्या दिशेने कार्य करतात तेव्हा त्यांना केंद्रीय बले किंवा दाब निर्माणकारी बले असे म्हणतात। दाब निर्माणकारी बलांची अधिक माहिती घेण्यासाठी किंवा दाब निर्माणकारी बले समजावून घेण्यासाठी पुन्हा आपण एका आकृतीचा आधार घेणार आहोत आणि त्या आकृतीमध्ये काय दाखवलेलं आहे तर दोन हातांमध्ये एक मोठा कागद दाखवलेला आहे आणि वरती दोन बाण हे एकमेकांच्या दिशेने दाखवलेले आहेत। म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की या ठिकाणी बले हे एकमेकांच्या दिशेने काम करत असल्यामुळे त्या ठिकाणी दाब निर्माण होणार आहे। हाताने कागद एकमेकांच्या दिशेने लोटल्यामुळे हा कागदावर काय परिणाम होणार आहे तर तो कागद हा वरती उचलला जाणार आहे या कागदाला बाक पडणार आहे किंवा वळी पडताना आपल्याला दिसून येणार आहे। तर याच ठिकाणी जर कागद हा खडकाची प्रतिकृती आहे असं जर समजलं तर या खडकावर एकमेकांच्या दिशेने जी बले काम करत आहे त्यामुळे दाब निर्माण होणार आहे आणि हा दाब निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी काय प्रक्रिया घडणार आहे तर भूभागास बाक निर्माण होणार आहे किंवा वळ्या पडणार आहे किंवा त्या ठिकाणी भेगा पडताना देखील दिसणार आहे। त्याचबरोबर वलीकरण प्रक्रिया देखील या ठिकाणी घडून येताना दिसून येईल आणि त्यामुळे काही भूरूपांची देखील निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि या प्रक्रियेमुळे वली पर्वतासारखी भूरूपे या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येताना लक्षात येतील। दाब निर्माणकारी बलांमुळे वलीकरण प्रक्रिया घडत असते। ही वलीकरण प्रक्रिया म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। वलीकरण प्रक्रियेची सोप्या भाषेत जर व्याख्या करायची झाली तर आपण ती अशा पद्धतीने करू शकतो। भूपृष्ठातील क्षितिज समांतर मंद हालचालींमुळे लवचिक किंवा मृदू खडकांच्या थरांना वळ्या पडतात आणि या क्रियेलाच किंवा या प्रक्रियेलाच वलीकरण प्रक्रिया असे म्हणत असतात।
ही वलीकरण प्रक्रिया घडत असताना किंवा वलीकरण प्रक्रिया ही खडकांचे स्वरूप, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बल निर्माण होतात ती बलांची तीव्रता, त्याचबरोबर बलांचा कालावधी या घटकांवर अवलंबून असते किंवा या घटकांचा परिणाम वलीकरण प्रक्रियेवर झालेला आपल्याला दिसून येतो। त्या ठिकाणचे खडकांचे स्वरूप कसे आहे, ते मृदू खडक आहे की कठीण खडक आहे, याचा परिणाम वलीकरण प्रक्रियेवर होताना दिसून येतो। त्याचबरोबर ज्या बलांमुळे वलीकरण प्रक्रिया घडून येते त्यांची तीव्रता कमी आहे की अधिक आहे, याचा देखील परिणाम वलीकरण प्रक्रियेवर होताना आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर या बलांचा कालावधी हा कमी वेळासाठी आहे का त्या अधिक काळासाठी हे बल निर्मित झाले आहे, याचा देखील परिणाम वलीकरण प्रक्रियेवर होताना आपल्याला दिसून येत असतो। तर हे मृदू जे खडक आहे त्या मृदू खडकांच्या रचनेत वलीकरण प्रक्रिया जास्त प्रमाणात घडून येताना आपल्याला दिसून येते। भूकवचात खोलवर असलेले जे खडक आहेत हे प्रचंड दबावाखाली असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे हे खडक लवचिक असतात किंवा मृदू असलेले दिसून येतात आणि हे लवचिक असल्यामुळे हे खडक सहसा तुटत नाही, त्यांना वळ्या पडताना दिसून येतात। खोलवर भागात धीम्या गतीने आलेल्या बलांनी ह्या वळ्या पडलेल्या असतात, परंतु हेच खडक जर कठीण स्वरूपाचे जर असतील तर त्या ठिकाणी जे बल निर्माण झालेले असतात, हे बलांची तीव्रता कशा पद्धतीची आहे, ही बल तीव्र गतीची आहेत की मंद गतीची आहेत, याचा परिणाम या कठीण खडकांवर वलीकरण प्रक्रिया होत असताना होतो। तर कठीण खडकावर वलीकरण प्रक्रिया साधारणतः होत नसल्याचे आपल्याला दिसून येते। आता ही वलीकरण प्रक्रिया घडत असताना ही वलीकरण प्रक्रिया वली पर्वतांच्या निर्मितीस कारणीभूत ठरताना आपल्याला दिसून येते। या वलीकरण प्रक्रियेमुळे पर्वतांची निर्मिती होताना दिसून येते। त्यामध्ये आपण उदाहरणादाखल असे सांगू शकतो की हिमालय पर्वत, आल्प्स पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत इत्यादींसारखी जी पर्वते आहेत यांची निर्मिती या वलीकरण प्रक्रियेमुळे झालेली आपल्याला दिसून येते। वलीकरण प्रक्रिया होत असताना ज्या भूपृष्ठाला वळ्या पडत असतात किंवा खडकांना वळ्या पडत असतात, त्या वळ्या पडत असताना या वळ्यांचे भाग कशा प्रकारे असतात ते आपण आता यामध्ये बघणार आहोत। हे वळ्यांचे भाग बघत असताना आपण एका आकृतीचा आधार घेणार आहोत आणि त्या आकृतीच्या आधारे हे वळ्यांचे भाग आपण समजून घेणार आहोत। तर वळ्यांचे भाग जर बघितले तर त्याबद्दल आपण अशी माहिती सांगू शकतो की वळ्यांच्या दोन्ही बाजूंना भुजा असे म्हणतात। तर वळ्यांच्या ज्या दोन बाजू आहेत, या दोन बाजू आहेत, या दोन बाजूंना भुजा असे म्हणतात। तर अक्षीय प्रतल हे वळ्यांचे दोन भाग करताना आपल्याला दिसून येते। हे जे अक्षीय प्रतल आहे उभ्या स्वरूपाचं ते वळ्यांचे दोन भाग करताना आपल्याला दिसून येत आहे आणि हे अक्षीय प्रतल ऊर्ध्व दिशेत, क्षितिज समांतर स्थितीत किंवा तिरपे अशा तीनही प्रकारे आपल्याला असलेलं दिसून येतं आणि या वळ्यांचे आपल्याला दोन प्रकार पडताना दिसतात। त्यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे आपनती वळी। या ठिकाणी जर आपनती वळीची व्याख्या बघायची झाली किंवा आपनती वळी म्हणजे काय हे समजावून घ्यायचं झालं तर आपण असे म्हणू शकतो, जेव्हा मध्यभाग अधिक उंचावर असतो व त्याच्या भुजा विरुद्ध दिशेने उतरतात त्या वळीला आपनती वळी असे म्हणतात। आता या आकृतीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला आपनती वळी असे दोन शब्द दिलेले आहेत। ज्या दोन वळ्या आहेत या आपनती वळ्या म्हणून दाखवलेल्या आहेत आणि त्या दोन्ही वळ्यांचा जो मध्यभाग आहे हा वरती उचललेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर त्याच्या ज्या भुजा आहेत, त्याच्या ज्या दोन बाजू आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उतरताना आपल्याला दिसून येतात, त्यामुळे यांना आपण आपनती वळी म्हणून ओळखतो। वळ्यांचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अभिनती वळी। या ठिकाणी अभिनती वळीची जर व्याख्या सांगायची झाली तर आपण असे म्हणू शकतो की जेव्हा वळीचा मध्यभाग कमी उंचीवर असतो व त्याच्या भुजा मध्यभागी एकमेकांकडे उतरतात तेव्हा त्या वळीस अभिनती वळी असे म्हणतात। तर आकृतीमध्ये अभिनती वळी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि अभिनती वळी आपण कशावरून ओळखू शकतो की त्याच्या ज्या वळीचा मध्यभाग आहे
हा मध्यभाग कमी उंचीचा असतो आणि त्याच्या ज्या भुजा आहेत या मध्यभागी एकमेकांकडे उतरताना आपल्याला दिसतात. अपनती वळीच्या भुजा ह्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने उतरतात, तर अभिनती वळीच्या वळ्या ह्या एकमेकांच्या दिशेने किंवा मध्यभागी एकमेकांकडे उतरताना दिसून येतात. या दोन्ही वळ्यांमधील अपनती वळी आणि अभिनती वळी या दोन्हींमधील फरक असलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे हे वळींचे भाग आपण समजावून घेतलेले आहेत. वलीकरणामुळे वली पर्वतांची निर्मिती होताना आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलेले आहे. म्हणजे वलीकरणामुळे वली पर्वत निर्माण होत असतात. तर या वली पर्वतांसंदर्भात आपण थोडी माहिती घेणार आहोत. या वली पर्वतांचे वयोगटानुसार 2 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. तर हे 2 प्रकार कुठले पडतात, तर प्राचीन वली पर्वत आणि अर्वाचीन वली पर्वत असे वली पर्वताचे वयोगटानुसार 2 प्रकार पडतात. त्यापैकी जे प्राचीन वली पर्वत आहेत हे प्राचीन वली पर्वत 200 दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झालेले असतात. आणि त्यांची जर उदाहरणं बघायची झाली तर त्यात आपण अशी उदाहरणं देऊ शकतो: आरवली पर्वत, उरल पर्वत, ॲपेलिशियन पर्वत. आणि यातील जे आरवली पर्वत आहे याची जी सध्याची उंची जर बघितली तर ही सर्वोच्च शिखर 1722 मीटर एवढ्या उंचीचे असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वली पर्वताचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्वाचीन पर्वत. या अर्वाचीन पर्वताची सुमारे 10 ते 25 दशलक्ष वर्षापूर्वी निर्मिती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्याची जर उदाहरणे बघायची झाली तर हिमालय असेल, रॉकी पर्वत असेल, ही त्याची उदाहरणं आहेत. आणि हिमालयाची सर्वोच्च उंची 8,848 मीटर एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आता वलींचे प्रकार समजावून घेण्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे आणि असं म्हटलेलं आहे की आकृती 1.5चे निरीक्षण करा, त्यातील वलींमधील फरक समजावून घ्या, त्यासाठी खालील वर्णन काळजीपूर्वक वाचा. हे वर्णन ज्या वलींना लागू पडते त्यानुसार आकृतीच्या खाली दिलेल्या जागेत त्या वलीचे नाव द्या. तर ही आकृती तशी एकच आहे पण आपण त्याचे 2 भाग केलेले आहे. डाव्या बाजूला आपल्याला काही आकृत्या दिलेल्या दिसतात आणि उजव्या बाजूला हे वलींचे प्रकार दिलेले आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि या प्रकारामध्ये जी आकृती बसणार आहे त्या आकृतीखाली त्या प्रकाराचे आपल्याला नाव द्यायचे आहे. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे सममित वली. या सममित वलीखाली काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर अ आहे अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी आणि आ आहे वलींच्या भुजांचा उतार समान असतो. तर आकृतीचं जर निरीक्षण केलं, या ठिकाणी ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसून येतं की जी आकृती क्रमांक 1 आहे त्याचे जे अक्षीय प्रतल आहे हे अक्षीय प्रतल ऊर्ध्व दिशेने असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर वलींच्या ज्या भुजा आहेत त्यांचा उतार देखील समान असलेला दिसून येतो. त्यामुळे या आकृतीला आपण सममित वली याची आकृती म्हणून ओळखणार आहोत. आकृती क्रमांक 2 आहे असममित वली. याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अक्षीय प्रतल कललेले असतं आणि वलीच्या भुजांचे कोन कमी जास्त असलेले दिसून येतात. तर आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर आकृती क्रमांक 2 यामध्ये आपल्याला 3 वल्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे अक्षीय प्रतल हे आपल्याला कललेलं दिसत आहे आणि वलींच्या भुजांचे कोन हे देखील कमी जास्त असलेले दिसून येत आहे. त्यामुळे या आकृतीला आपण असममित वली असे नाव देऊ शकतो. त्यानंतर वलीचा तिसरा प्रकार आहे ती म्हणजे उथललेली वली. यामध्ये स्पष्टीकरण असे दिलेले आहे की वलीची एक शाखा दुसऱ्या शाखेवर झुकलेली असते. त्याचबरोबर भुजांचा उतार एकाच दिशेने असतो मात्र कोन कमी जास्त असतात. तर आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर ती तिसरी आकृती आहे ती आकृती या प्रकारात मोडताना आपल्याला दिसते. त्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की वलीची जी एक शाखा आहे ती दुसऱ्या शाखेवर झुकलेली दिसून येते. त्याचबरोबर भुजांचे उतार एकाच दिशेने आहेत परंतु कोन मात्र कमी जास्त असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून या आकृतीला आपण नाव देऊ शकतो उथललेली वली.
वल्यांचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे आडवी वली। यामध्ये काय स्पष्टीकरण दिलेले आहे, एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली असते, त्याचबरोबर वळ्या एकाच दिशेने वळलेल्या असतात। तर या ठिकाणी ज्या आकृत्या दिल्या आहेत त्यापैकी चौथी जी आकृती आहे ही या प्रकारात मोडताना दिसते। त्या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की एक वली दुसऱ्या वलीवर क्षितिज समांतर विसावलेली दिसते आणि त्याचबरोबर वळ्या एकाच दिशेने वळलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामुळे या आकृतीला आपण नाव देणार आहोत आडवी वली। वळ्यांचा पाचवा प्रकार आहे समनतिक वली। आता यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की या वळ्या सरळ असतात, त्याचबरोबर अक्षीय प्रतल ऊर्ध्वगामी, झुकलेले किंवा क्षितिज समांतर अशा तीनही प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येते आणि वळ्यांच्या ज्या भुजा आहेत ह्या एकमेकांस समांतर असलेल्या दिसून येतात। तर या ठिकाणी पाचवी जी आकृती आहेत, या ठिकाणी पाचव्या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की या पाचव्या आकृतीमध्ये वळ्या या सरळ असलेल्या दिसून येतात, त्याचबरोबर त्यांचे जे अक्षीय प्रतल आहे हे ऊर्ध्वगामी पण दिसते, झुकलेले पण दिसते आणि क्षितिज समांतर असलेले देखील आपल्याला दिसून येते आणि या वळ्यांच्या भुजा आहे ह्या एकमेकांना समांतर असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामुळे या आकृतीला आपण समनतिक वली असे नाव देऊ शकतो। अशा पद्धतीने वळ्यांचे प्रकार आकृतींच्या आधारे आपण समजावून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आज आपण प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली या प्रकरणाला सुरुवात करून त्यामधील मंद भू हालचाली यांपैकी काही हालचालींचा अभ्यास केला। पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील इतर भाग अभ्यासणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जे नवीन व्हिडिओ या चॅनलवर पडणार आहे त्याचे नोटिफिकेशन लगेच मिळणार आहे। धन्यवाद।